शिरोळ शहरातील स्वच्छता व्यवस्था अधिक प्रभावी, आधुनिक आणि पर्यावरणपूरक करण्याच्या उद्देशाने शिरोळ नगरपालिकेच्या वतीने बुधवार दिनांक 22 जुलै रोजी 10 नवीन टाटा एसीई प्रो इलेक्ट्रिक घंटागाड्यांचे लोकार्पण उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले। शहरातील प्रत्येक प्रभागासाठी स्वतंत्र घंटागाडी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने 10 प्रभागांसाठी 10 गाड्यांचे नियोजन करण्यात आले असून त्यामुळे घराघरातून कचरा संकलन अधिक कार्यक्षम पद्धतीने होणार आहे। या नवीन इलेक्ट्रिक घंटागाड्या पर्यावरणपूरक असून प्रत्येकी 750 किलो वजन वाहून नेण्याची क्षमता आहे। इलेक्ट्रिक वाहन असल्यामुळे इंधन खर्चात मोठी बचत होणार असून नगरपालिकेच्या परिसरातच स्वतंत्र चार्जिंग स्टेशनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। त्यामुळे गाड्यांच्या चार्जिंगची व्यवस्था स्थानिक पातळीवरच करण्यात येणार आहे। गाड्यांसोबत 1 वर्षाचा विमा, 7 वर्षांची गॅरंटी तसेच बिघाड झाल्यास कंपनीच्या तंत्रज्ञांकडून घटनास्थळी येऊन सर्व्हिस देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली। प्रत्येक गाडीमध्ये जीपीएस प्रणाली बसवण्यात आल्यामुळे गाडी कोणत्या भागात फिरत आहे, कचरा संकलनाची स्थिती काय आहे यावर नगरपालिकेच्या कार्यालयातूनच थेट देखरेख ठेवता येणार आहे। त्यामुळे स्वच्छता विभागाच्या कामकाजात अधिक पारदर्शकता आणि कार्यक्षमता येण्यास मदत होणार आहे। या अत्याधुनिक घंटागाड्यांचे उद्घाटन शिरोळ नगरपालिकेच्या आरोग्य व स्वच्छता विभागाच्या सभापती विजय आर्गे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले। तसेच 10 प्रभागातील नगरसेवकांना दत्त सहकारी साखर कारखान्याचे प्रमुख गणपतराव दादा पाटील यांच्या हस्ते संबंधित गाड्यांच्या चाव्यांचे वितरण करण्यात आले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा योगिता कांबळे या होत्या। यावेळी उपनगराध्यक्ष पृथ्वीराज सिंह यादव यांनी उपस्थितांचे स्वागत करून शहराच्या विकासात स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आल्याचे सांगितले। नवीन इलेक्ट्रिक घंटागाड्यांमुळे शहरातील कचरा संकलन अधिक वेगवान, शिस्तबद्ध आणि प्रभावी होईल। स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक शिरोळ घडवण्याच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण टप्पा असल्याचे त्यांनी आपल्या मनोगतात नमूद केले। दरम्यान शासन निर्णयानुसार दिनांक 22 जुलै रोजी कैलासवासी अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त शिरोळ नगरपालिकेत अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। नगरसेविका वेदुला यादव यांच्या हस्ते अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानीही नगराध्यक्षा योगिता कांबळे या होत्या। याच कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते विवेक फल्ले यांच्या वाढदिवसानिमित्त गणपतराव पाटील यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला व वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या। यावेळी दत्त कारखान्याचे संचालक दरगू गावडे, स्वाभिमानीचे नेते सौरभ शेट्टी, शिरोळ नगरपालिकेच्या बांधकाम सभापती सौ अनिता संकपाळ, महिला बाल कल्याण सभापती सौ कल्पना काळे, नगरसेविका सौ विदुला यादव, सुवर्णा कांबळे, अनुराधा गुरव, सौ दीपाली फल्ले, सौ सविता पुजारी, सौ श्वेता जाधव, नगरसेवक उल्हास आवळे, दीपक भाट, ओंकार गावडे, अमर शिंदे, सचिन शिंदे, निलेश गावडे, माजी नगरसेवक पंडित काळे, पद्मसिंह पाटील, विठ्ठल पाटील, सूरज कांबळे, गजानन संकपाळ, अविनाश कांबळे, मंजूर मिस्त्री, यादव पॅनलचे प्रवक्ते राहुल यादव, सामाजिक कार्यकर्ते मानसिंग पाटील, विराज सिंह यादव, धनाजी पाटील नर्देकर, रावसाहेब माने, प्रतीक सिंह जगदाळे, विवेक फल्ले, राजेंद्र कांबळे, डीबी चव्हाण, बबन पुजारी, संतोष जाधव, प्रवीण संकपाळ यांच्यासह नगर परिषदेचे पदाधिकारी, कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिरोळ शहराच्या स्वच्छतेला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणाऱ्या या इलेक्ट्रिक घंटागाड्यांमुळे कचरा व्यवस्थापन अधिक सक्षम होणार असून पर्यावरण संवर्धनासही मोठी चालना मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली।